लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चर्चेची आताची फेरी सुरू असेल ती मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे जे घडलं त्याचे होणारे परिणाम आणि त्यातून वाट कशी काढायची या संदर्भात। प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत, आमदार आहेत। त्यांना थेट प्रश्न, जर समजा ज्या वळणावर आता मराठा आरक्षणाचा विषय येऊन पोहोचला आहे तो पुढचा महिनाभर तसाच राहणार असेल तर स्वाभाविकरित्या परीक्षा होणार नाहीयेत आणि त्या अनुषंगिक इतर नियुक्त्या पण विषय रखडलेलाच राहणार आहे। मराठा आरक्षणाच्या विषयाला लक्षात घेऊन मराठा आरक्षण बाजूला ठेवून एमपीएससी ची परीक्षा होऊ द्यावी का? प्रसाद लाड। 100% नाही। मी मागच्या वेळेला एका डिबेटमध्ये पण हेच म्हटलं होतं, मराठा आरक्षण अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आता अशोकराव चव्हाण साहेबांनी जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटला देखील प्रसादजी माझा आक्षेप आहे की ते म्हणाले की मागच्या सरकारने चुका केल्या, पण अशोक चव्हाण साहेबांना आणि सचिन सावंत माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की आरक्षण देताना देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिलं आणि ते आरक्षण देत असताना सभागृहामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, या सर्वांनी एकमताने त्या आरक्षणाला मान्यता दिली आणि त्यामुळे आरक्षण मिळालं। हायकोर्टामध्ये देवेंद्रजींचं सरकार असताना हायकोर्टामध्ये आपण त्याला स्थगिती दिली नाही। सुप्रीम कोर्टात काही लोक गेली, सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये स्थगिती दिली त्यावेळेला आघाडी सरकार होतं। आघाडी सरकारने ज्या पद्धतीच्या तरतुदी करायला पाहिजे होत्या, ज्याची सबमिशन्स करायला पाहिजे होती ते केले नाहीत, त्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे। आज अशोक चव्हाण म्हणतायत की आपल्याला जे सबमिशन्स करायला पाहिजे ती करायला पाहिजे। मग 1 वर्ष काय तुम्ही झोपले होतात का? मराठा आरक्षणाचा निर्णय लागल्याशिवाय कुठल्याही परीक्षा या घेता येणार नाहीत। या मुद्द्यावर गुणरत्न सदावर्तेंचं एक म्हणणं आहे, गुणरत्न सदावर्तेंनी ही भूमिका याआधी पण मांडली आहे, ते आजही मांडताना आपल्याला ऐकायला मिळू शकतात की मराठा आरक्षण बाजूला ठेवून उरलेल्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत। गुणरत्न सदावर्ते, आपल्याला असं का वाटतं? प्रसाद लाड यांची स्पष्ट भूमिका आहे की सरसकट सगळं आरक्षण एकदा क्लिअर झाल्याशिवाय परीक्षा होऊ नयेत। गुणरत्न सदावर्ते। माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा दबावाचेच मराठा आरक्षण देताना बळी होते आणि विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच प्रकारच्या दबावामध्ये मराठा पुढाऱ्यांनी आणलेले आहेत। हे सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण मिळणं नव्हे। आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं वाटतंय की म्हणजे प्रसाद लाड साहेबांनाही सांगावंसं वाटतंय आणि सचिन सावंतजींना साहेबांना सुद्धा मला सांगावंसं वाटतंय की लक्षात घ्या की तुम्ही एका समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही इतर एकूण समाजाला ब्राह्मणांपासून अनुसूचित जाती, ओबीसी, अनुसूचित जमातींपर्यंत वेठीस धरणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला पटतंय? हे कसं पटतंय? आम्ही भारताचे नागरिक नाहीयेत का? ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो म्हणून मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला स्टँड स्टील ठेवणं हे तुमच्या कोणत्या याला पटतंय? म्हणजे कोणत्या संसद व्यवस्थेला पटते? या देशामध्ये गायीची कत्तल करण्यासाठी बंदी आहे। या गुणवंत विद्यार्थीचे 4-4 वर्ष विद्यार्थ्यांनी अभ्यास करत आहेत। प्रसादजी, काही विद्यार्थिनींनी मला रडून सांगितलं की पप्पांकडून कसा तरी 2 महिन्याचा वेळ मागून घेतलेला आहे, नाहीतर लग्न करून टाकतील। त्यामुळे सर कसंही करा ही परीक्षा होऊ द्या, माझ्या ह्या आयुष्यातलं चीज होणार आहे, नाहीतर होणार नाही। ह्या वेदना आहेत, त्या संवेदना आहेत आणि जर असं जर सगळेच राजकीय पक्ष गुणरत्न सदावर्ते, तुमच्या लेखी मराठा आरक्षण वगळून परीक्षा होऊ शकते का? कारण तशा प्रकारची भूमिका याआधी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीबाबत घेतली तुम्ही त्याचा विरोध केला होता। सदावर्ते, लक्षात घ्या 9 सप्टेंबर 2020 मध्ये स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये पदव्युत्तर प्रवेशांसंदर्भात मराठा आरक्षण दिलं जाणार नाही आणि कोणत्याच पब्लिक सर्व्हिसेस मध्ये मराठा आरक्षण देता येणार नाही। हे आता स्पष्ट असल्याच्या नंतर भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 141 आणि 44 नुसार त्या विरुद्ध कोणत्याही सरकारांना वागता येत नाही आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे गेलो आणि आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं की
कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलता येत नाही. राज्य सरकार हे इन्क्रोचमेंट ऑफ पॉवर करतंय लोकसेवा आयोगाच्या संविधानिक अधिकारांवर. पण मग आता सेंट्रल करायचं एजन्सी काय? नेमून परीक्षा द्या. सदावर्तीजी करायचं काय? 100 जागा आहेत, 100 जागांमध्ये 12% किंवा 16% मराठा आरक्षण लागू न करताच परीक्षा घ्यायचा आग्रह काय आहे तुमचा? माझा आग्रह असा आहे, जे माननीय न्यायमूर्ती मोहित शहाजींनी 2014च्या वेळेस मराठा आरक्षणामध्ये दिलाय, तुम्हाला मराठा आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही जागा वाढवण्याची गोष्ट करा. आज ज्या संपूर्ण जागा मराठा आरक्षण वगळून त्या खुल्या वर्गात कन्वर्ट करावे लागतील, पुन्हा मेरिट लिस्ट तयार करावं लागेल. मराठ्यांच्या आरक्षणाविना या सगळ्या जागा खुल्या वर्गात कन्वर्ट करून सगळ्या गुणवत्तेवर भराव्या लागतील. ठीक आहे. आणि तेच करावं लागेल. सरकार देवेंद्रजींचा असो की सरकार उद्धवजींचा असो, अशोक चव्हाण तुम्ही म्हणजे दबावाला बळी पडू नका. तुम्ही न्यायिक बाजू लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही सचिन सावंत उत्तर देतील तुम्हाला की अशा प्रकारची प्रक्रिया राबवणं शक्य आहे का? कारण काही काळापूर्वी आपल्या सरकारने एक पाऊल पुढे टाकत पोलीस भरतीच्या संदर्भात निर्णय घेतला होता, तोही वादात अडकला. आता 1 महिना तरी काही मराठा आरक्षण मिळत नाही हे नक्की झालंय. काय करणार आहोत आपण? विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतात. सचिनजी. नाही, पहिली गोष्ट 1 महिना हा ह्या सुनावणीच्या संदर्भामधला विषय आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे जी मेन्शन करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे आणि मला असं वाटतं की लवकरच सर्वोच्च न्यायाधीश या संदर्भामध्ये ती प्रक्रिया पूर्णत्वात येतील. घटनापीठाकडे जाण्याचा जो काही न्यायी वेळ लागेल तो लागणार आहे. वस्तुतः मगाशी मी जे प्रसाद लाडजी म्हणत होते त्याच्याबद्दल एकच गोष्ट सांगतो की देवेंद्र फडणवीसांच्या कालावधीमध्ये ज्या वकिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, ज्याने हायकोर्टमध्ये ती बाजू मांडली, तेच वकील आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. त्याच वकिलांची नियुक्ती ही देवेंद्र फडणवीसांनी केली होती आणि वर्षभर त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली होती. तीच लढाई आम्ही पुढे ठेवली आहे. मग जर त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नव्हते तर देवेंद्र फडणवीसांनी अपॉइंट केलेल्या वकिलांच्या मध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं असं त्यांचं म्हणायचं असेल तर ते आम्ही ते मान्य करणार नाही. दुसरीकडे ज्या पद्धतीने एमपीएससीच्या संदर्भामध्ये आता म्हटलं जातंय, शासनानं हा निर्णय घेतला होता की आताच मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहे आणि त्याचबरोबर कोविडचा देखील मुद्दा आहे. कोविड हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे, लक्षात घेतलं पाहिजे. सर्वांना त्या संदर्भामध्ये निरपेक्षपणे आणि त्याचबरोबर परीक्षेबद्दल काय करणार आहात त्याचं उत्तर समाज आपल्याकडून अपेक्षित आहे. ऐका सचिनजी, परीक्षेचं काय करणार आहात? ऐका ना कसाजी मला बोलायचं ऐका ना, त्यासाठी त्या संदर्भामध्ये ऐका ना मी सगळे उत्तर देतो. मी ऐकून घ्या प्रसादजी, मी उत्तर टाळत नाही, कधी कुठला प्रश्न टाळत नाही. निश्चित, फक्त वेळेची मर्यादा आहे आपल्याला, एवढी कृपया काळजी घ्या. त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. नाही एवढंच म्हणतो, ऐका ना. या संदर्भामध्ये सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला की थोड्या कालावधीमध्ये पुढे करावा आणि पुढच्या कालावधीमध्ये कधी तो निर्णय घ्यावा तो शासन घेईल. पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर तातडीची भरती होणं गरजेचं काही ज्या आहे त्या निवडक गोष्टींमध्ये निवडक जी काही पदं आहेत ती भरावी, अशा तऱ्हेची शासनाची जी भूमिका आहे ती देखील सगळ्यांची चर्चा करून पुढे नेण्यात येईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे, शासन कोणाच्यावरही अन्याय करू देणार नाही आणि होऊ देणार नाही हे लक्षात घ्या. ठीक आहे. प्रसाद लाड, आपल्याला ही भूमिका पटते आणि या पद्धतीनं भरती होऊ देणार आहात का विरोधकांना त्यामध्ये काही मुद्दा आहे? नाही, मी सन्माननीय सदावर्ते साहेबांचा सन्मान करतो. त्यांचा मुद्दा, त्यांच्या कुठल्याही आरक्षणासाठी आमचा कधीच विरोध नाही. पहिली गोष्ट तर प्रत्येक समाजाला, प्रत्येक जातीला त्याचा मान सन्मान मिळाला पाहिजे. पण जो मराठा समाज 85% समाज आज अडचणीत आहे, ज्यांना आर्थिक चुणचुण आहे, इतर गोष्टींची चुणचुण आहे, आज कित्येक वर्षापासून 1982 सालापासून हे आरक्षण मागितलं जात आहे. जे आरक्षण आज दिलं गेलं, तामिळनाडू मध्ये देखील आपण बघितलं असेल तर अशाच पद्धतीत 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं गेलंय, सचिनजींना माहिती असेल. आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना स्टे नाही दिलाय, ते 5 खंडपीठापुढे पेंडिंग आहे. मग आपल्या राज्याच्या बाबतीत असा निर्णय घेत असताना खंडपीठाने जो इंटरिम स्टे दिला त्यावेळेला आम्ही कुठे कमी पडलो? याच्यामध्ये कोणी वकील नेमले, काय वकील नेमले, काय वाद होते, कसे झाले, याच्यापेक्षा आज मराठा समाजाला आरक्षण हीच भूमिका सचिनजी पूर्ण महाराष्ट्राची आहे. याच्यामुळे सर्व समाजाच्या लोकांना एक न्याय मिळणार आहे. सर्व समाज, सर्व जाती. तुम्हाला विनंती आहे. हा नाही, त्यांचं म्हणणं आता काही केंद्र सरकारच्या संदर्भात दिसतंय. सचिन सावंत, आपल्याला एक विनंती आहे. हा बोला ना. माझं एवढंच म्हणणं आहे, 102वा अमेंडमेंट ही जी आणलेली आहे ती केंद्र सरकारनं आणली आहे. राज्य सरकारनं ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ही सुनावणी चालू होती आणि अंतरिम आदेश दिला गेला त्याच्या अगोदर
2दा विनंती केली होती सॉलिसिटर जनरलला की तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या, तुम्ही याच्यामध्ये पार्टी व्हा. याचं कारण आहे की हा जो निकाल लागेल तो 28 राज्यांच्या आरक्षणावरती आणि ईडब्ल्यूएसचं जे मोदी सरकारनं दिलं आरक्षण त्याच्यावर परिणाम करणार आहे. 102वी अमेंडमेंट ही मोदी सरकारनंच आणलेली आहे. मोदी सरकार ती रद्द देखील करू शकतं, मोदी सरकार त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणू शकतं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जर एक दिलानं या मराठा आरक्षणाच्या बाजूला असेल तर मोदी सरकारला त्यांनी विनंती करावी की 102वी अमेंडमेंट रद्द करा किंवा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण द्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये पार्टी व्हा. याच्यामध्ये याच्यामध्ये छोटीशी माहिती सचिन सावंत यांच्या समोर ठेवतो आणि त्यानिमित्तानं त्याची चर्चा होऊन जाऊ द्यात. कारण 102व्या घटनादुरुस्तीच्या आडून मराठा आरक्षण अडलंय किंवा अडू शकतं अशा प्रकारचा एक प्रचार गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहे. एक तपशील माझ्याकडे उपलब्ध आहे, तो असं सांगतो की मुंबई हायकोर्टामध्ये याच संदर्भातला विषय चर्चेला आला. त्यावेळेला मराठा आरक्षणाचा कायदा हा घटनादुरुस्तीच्या आधीचा असल्यानं 102वी घटनादुरुस्ती त्याला लागू होत नाही असा तर्क समोर येत तो विषय सरन्यायाधीशांच्या पर्यंत पोहोचून नल अँड व्हॉइड झालेला आहे. गुणरत्न सदावर्ते, हा 102व्या घटनादुरुस्तीच्या आडून केंद्र आणि राज्य अशा प्रकारची वादाची निर्मिती होऊ शकते. प्रसाद मला याच्यात बोलायचं. बोला, देतो संधी. प्रसादजी, एकदा गुणरत्न सदावर्तेंकडून 1 मिनिट उत्तरात घेऊयात आपण. मला दोन्ही वक्त्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी नाराजी व्यक्त करतो. दोघांनी सुद्धा विद्यार्थिनींच्या प्रति भावना सुद्धा दाखवल्या नाही किंवा एका समाजाचीच बाजू मांडत राहिले. मी निंदा करतो, दोन्ही वक्त्यांचा निषेध करतो. दुसरी गोष्ट, आता 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये मला विचारलं. 102व्या घटना दुरुस्ती ही पूर्णतः टोटली अकॅडमिक आहे. अकॅडमिक या दृष्टीने आहे की 102व्या घटना दुरुस्ती ही केवळ राज्य मागास आयोगांच्या संदर्भामध्ये कशी कार्यप्रणाली असावी त्या संदर्भात ती केवळ एका मराठ्यांसाठी नाहीये. 102व्या घटना दुरुस्तीनुसार मागास आयोगांच्या जे प्रोसिजर ऑफ लॉ आहे तो पूर्ण करून तो कुठं केंद्रीय आयोगाला करायचा आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवून राष्ट्रपतींच्या रेफरन्सद्वारे पुढील आरक्षणाच्या संदर्भाने शिफारसी स्वीकारल्या जातील. कारण काय होतं की काही जाती एका राज्यात वेगळ्या असतात, दुसऱ्या राज्यात, एकाच राज्यातल्या 2 भागात वेगवेगळ्या होतात. त्या अनुषंगाने 102वी घटना दुरुस्ती आहे. 5 तारखेला सचिन सावंत जी असतील किंवा प्रसाद लाड असतील, मी दोघांनाही सांगू इच्छितो, कायदेशीर दृष्ट्या सांगू इच्छितो, त्यांच्या लिगल टीम कडून सुद्धा त्यांनी ते व्हेरीफाय करून घ्यावं. 102व्या घटना दुरुस्ती सोबत मराठा आरक्षणाचा संबंध हा अकॅडमिक आहे. आरक्षण कॉन्टेम्प्ट ऑफ 50% आणि त्यासोबत फार अँड फ्लंग मराठा ठरत नाही. आणि 2च मुख्यमंत्री जे अदर दॅन मराठा आल्याच्या नंतरच मराठा आरक्षणाची खात सुरू होते. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि दबावाच्या पोटी दिलेलं असंविधानिक आरक्षण कुठे गेले पैलवान? घसरगुंडीहून घसरले का? संविधानिक ताकद नव्हती का पैलवानांमध्ये? ठीक आहे, बोलूयात त्या विषयावर. पण तुम्ही मांडलेला मुद्दा पोहोचला. प्रसाद लाडांना त्यावर संधी देतो आणि त्यानंतर आबासाहेब पाटील बोलणार आहेत. आबासाहेब, आपल्याला बराच वेळ झालाय चर्चेमध्ये घ्यायचं राहिलंय. प्रसाद लाडांची एकदा भूमिका ऐकू, त्यानंतर आबासाहेब पाटील. मी प्रसाद प्रथमतः तर ऍडव्होकेट सदावर्ते साहेबांना एक गोष्ट सांगू इच्छितो की साहेब, मी आपला आदर करूनच म्हटलं, कुठल्याही समाजाचा आदर न करता असं वाक्य वापरलं नाही. मी म्हटलं सर्व समाजाच्या लोकांचा आदर करून मराठा आरक्षण झालं पाहिजे हा शब्द मी वापरला होता. त्यामुळे आपण जे म्हणालात त्याबद्दल मी त्याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलं. दुसरी गोष्ट, सचिन सावंत साहेबांनी जे म्हटलं 102 घटना दुरुस्ती केंद्र सरकार, हे आघाडी सरकारचे खेळ आहे. जे त्यांना जमत नाही, जे त्यांच्याकडून होत नाही, तिकडे मग मोदी सरकारकडे, केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं, जनतेची दिशाभूल करायची. अहो सचिन सावंत, याच्यावरती मागे पण 2 वेळा तुम्ही चर्चेला असताना 102 घटना दुरुस्तीच्या बाबतीत चर्चा झाली. ती 102 घटना दुरुस्ती मुंबई हायकोर्टाच्या हिअरिंग मध्ये त्याला बाजूला साईडलाईन केलं गेलं, हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे चर्चा करत असताना चर्चेला बगल द्यायचा आणि केंद्र सरकार आणि मोदी सरकारला कुठेतरी खेचून आणायचा, हा काँग्रेस आणि आघाडी सरकारचा प्रयत्न आता बस्त झाला. तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो निर्णय तुम्ही घ्या. पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नाही आहेत. त्यामुळे जर एखाद्या विषयामध्ये जर मुख्यमंत्र्यांना त्यांची मदत हवी असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करावा. त्यांचे मोठे भाऊ आहेत ते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हा मोठे भाऊ लहान भाऊचा मुद्दा बऱ्याच काळापासून महाराष्ट्रात गाजतोय. आता परत त्याच्यावर नको चर्चा करायला. सचिनजी संधी देतो, एकदा आबासाहेब पाटलांचंही म्हणणं ऐकून घेऊयात. आबासाहेब पाटील, पोलीस भरती, एमपीएससीच्या परीक्षा या सगळ्या विषयांच्या संदर्भात खरं तर मराठा समाजाला अपेक्षित उत्तर हवंय की हे कधी सुरू होणार. कारण समाजाला आत्ताच्या घडीला या राजकारणात गुंतण्यापेक्षा रोजगाराच्या संधींबाबत ठोस भूमिका हवी आहे. तुम्हाला असं वाटतं का की ही ठोस भूमिका विद्यमान सरकारकडून तात्काळ ऐकायला मिळेल?
प्रसादजी, मी फक्त 3च प्रश्न विचारणार आहे सचिन सावंतांना, की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की नोकर भरती संदर्भामध्ये की 9 सप्टेंबरला स्थगिती तर आता आलेली आहे 1 महिन्यापूर्वी, परंतु सन 2018-2019 मध्ये ज्या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या, निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, पण त्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या का बरं दिल्या नाही सरकारनं? तुमच्या अधिकाऱ्यांनी त्या विभागातल्या का नाही दिल्या? त्यावेळी तर कुठं स्थगिती नव्हती. ते विद्यार्थी का अडकून ठेवले? कशाची वाट बघत होते? दुसरा मुद्दा की आता चालू शैक्षणिक वर्षामध्ये काही प्रवेश झालेले आहेत, मान्य न्यायालय सुप्रीम कोर्टाने सांगितलं 9 सप्टेंबर पूर्वी जे तुमचं झालं ते झालं. याच्या पुढे तुमचं त्याच्यात 2 विषय आहेत की मागचे जे प्रवेश आणि ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या तुम्ही का रखडवल्या? त्याच्यामध्ये कुठला अडचण आली होत्या? त्याच्यावरती तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही काय निर्णय घेतला? त्याच्यामध्ये एवढे मोठे विद्यार्थी अडकलेले आहेत, त्याच्यावर सरकार काय निर्णय घेणार? दुसरा मुद्दा जो आहे की हे मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्या संदर्भामध्ये सरकार सारखं सांगतंय, तर ही स्थगिती किती दिवसात तुम्ही उठवणार? तुम्हाला किती महिने लागणार आहेत आणि किती दिवसामध्ये हा विषय तुम्ही क्लिअर करणार आहेत? तिसरा मुद्दा जो आहे की मराठा, आता सदावर्ते साहेबांनी मगाशी सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये जे काही घडलं त्यांनी सांगितलं, तुम्ही फिरवून सांगितलं की असं नाही असं झालं, तर आम्हाला किती दिवस अजून ह्या दिशाभूल करणार आहात हे पहिला मला क्लिअर करावं सरकारने. ठीक आहे, आबासाहेब तुमच्या मुद्द्यांची उत्तरं घेऊयात सचिन सावंत यांच्याकडून. सचिन सावंतांना पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 30 सेकंद देऊयात. सचिन सावंतजी, पहिला मुद्दा थेट आहे, निकाल लागायच्या आधी ज्या नियुक्त्या मंजूर झालेल्या आहेत त्यांना नेमणुकीची पत्र अद्याप मिळालेली नाहीत. तुमचं सरकार येऊन वर्ष व्हायला आलंय, संबंधित लोकांना, संबंधित तरुण तरुणींना नियुक्त्यांची पत्र कधी मिळतील? नाही, या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या मराठा संघटनांशी चर्चा करून हा निर्णय त्या संदर्भामध्ये सांगितला होता की या सगळ्या मंडळींना द्यावी अशा तऱ्हेचीच आमची भूमिका आहे. परंतु न्यायालयाच्या निकालामुळे जी बंधनं आले आहेत त्याच्या अनुषंगानं या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये जर ते दाद मागायला गेले तर त्याला सकारात्मक भूमिका ही राज्य सरकारची राहील आणि त्याकरता मदत करण्याची भूमिका आम्ही केलेली होती. आणि त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या आबासाहेब पाटलांसारख्या अनेक जे संघटनाचे पुढारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण जाऊया. हा विषय ऐका 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 आबासाहेब, तुम्ही त्यावेळेला बहिष्कार घालता ना, हा प्रॉब्लेम आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही जर राज्य सरकार समोर मांडले तर चांगलं होईल. दुसरी गोष्ट अशी की मी मगाशी जे म्हणालो आबासाहेब पाटलांचा मुद्दा हा तुमच्या एका बैठकीला बहिष्कार घातला तर तुम्ही 10 वेळा बोलून दाखवता. एका बैठकीला बहिष्कार घातला, ऐका ना, तो बहिष्कार का घातला ते पण सांगतो ना तुम्हाला. ऐका ना ऐका ना त्याचं क्लिअर. नाही आबासाहेब ऐका ना, ऐका आबासाहेब ऐका ना, ऐका ना ऐका ना आबासाहेब ऐका ना आबासाहेब, तुम्ही म्हणजे असंही नाही, मी तुम्हाला लक्षात घ्या, मी सचिन सावंत मी हाच आहे की ज्या वेळेला तुमच्या एका आंदोलन करत होते फडणवीस सरकार असताना तिकडे आलो होतो अशोक चव्हाण साहेबांबरोबर, विरोधी पक्षात होतो, त्यावेळेला देखील आम्हाला तिकडनं हाकलून द्यावं अशा तऱ्हेची आपण भूमिका जाहीर पण मांडली होती. तरी देखील आम्ही सहृदयतेनं त्या संदर्भामध्ये तुमच्या पाठीवरती हात ठेवून एकत्रपणे आपण पुढे नेलो होतो, लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूला असताना आम्हाला प्रश्न विचारले जातात, हरकत नाही, म्हणजे विरोधात असताना देखील प्रश्न विचारला जातो सत्तेमध्ये. आमचं म्हणणं एवढंच आहे, सचिनजी तुमची भूमिका पोहोचली. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो वर्ग केलेला मुद्दा आहे. सचिनजी, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला होता आबासाहेब पाटलांकडून की आणखी किती दिवस लागणार आहेत? मराठा आरक्षणाचा विषय चिघळत राहणार नाही आणि तो लवकरात लवकर निकाली लागेल, याच्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न किती कालावधीत संपतील? नाही, या संदर्भामध्ये एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं त्वरेनं ही भूमिका घेण्याचा प्रयत्न झालाय राज्य सरकारकडनं ते समोर आहे. पारदर्शक पद्धतीने सगळी गोष्टी चालल्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांवर समोर मेन्शन 7 ऑक्टोबरला केलं गेलं, 21 तारखेला रिमाइंडर देण्यात आलेला आहे, पुन्हा त्यांच्या समोर मांडण्यात येणार आहे की लवकरात लवकर घटनापीठ व्हावी, दुरुस्ती व्हावी. आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा व्हर्च्युअल पद्धतीने हे चाललंय, मेन्शनिंगची प्रक्रिया देखील त्या ठिकाणी थांबलेली आहे, त्याला ते लिखित स्वरूपातच द्यावं लागतं, ती देखील आम्ही मांडतो आहोत. आणि म्हणून राज्य सरकारनं दिरंगाई करते असं नाही, राज्य सरकारला तात्काळ दिलं पाहिजे हो, अशा स्तराची भूमिका आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा जर निर्णय आपल्या हातात असता तर निश्चितपणे दिला असता. ठीक आहे, गुणरत्न सावरते, जाता जाता पटकन एक 30 सेकंद आपल्यासाठी, घटनापीठ व्हायला किती दिवस लागतील? सरकारचे पण काय निर्णय आहे, सरकारचे पण काय अधिकार ते वापरले पाहिजेत की नाही वापरले पाहिजे? आबासाहेब, घेऊयात या मुद्द्यावर कधीतरी परत एकदा चर्चा. आता वेळेची मर्यादा आहे. गुणरत्न सदावर्तेंना एक महत्वाचा प्रश्न आहे जो तुमच्यासाठी पण उपयोगी पडणार आहे. घटनापीठ व्हायला किती दिवस लागतील? गुणरत्न सदावर्ते. 30 सेकंदामध्येच उत्तर देतो.
घटनापीठ व्हायला उशीर लागणार नाही, परंतु घटनापीठाच्या संबंधाने केवळ 102वी घटना दुरुस्ती आहे. परंतु सचिन सावंतांच्या याला मी उत्तर देत आहे की सचिन सावंत फेल्युअर ऑफ स्टेट सांगत आहेत. विद्यार्थ्यांना म्हणत आहेत तुम्ही न्यायालयात जा, आम्ही तुम्हाला साथ देतो. याला फेल्युअर ऑफ स्टेट म्हणतात, नापास सरकार म्हणतात. अशोक चव्हाणांनी हेच जर सांगून पाठवलं असेल तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनो समजून घ्या की कशा प्रकारे सरकार वागत आहे आणि चारित्रिक सरकार, सरकारचं चारित्र्य हे लक्षात येत आहे. आबासाहेब पाटील, हे तुम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आज सरकारची भूमिका ही मराठा आरक्षण मिळेल आणि मराठा आरक्षण देऊ शकतील. किती लोकांमध्ये दिशाभूल करतात. होऊ शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करावा, घटनेचा अनादर करावा असं तुम्ही सांगताय का सदावर्तीजी? न्यायालयाचा निर्णय आला तर न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करा असं तुम्ही सांगता का? तुम्ही काय सांगता? तुम्ही लोकांना काय दिशाभूल करता? काय चाललंय? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सांगता तुम्ही. म्हणजे राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर काय चाललंय? काय भूमिका सांगताय? न्यायालयात जा म्हणून तुम्ही ढकलता. तुम्ही आपली भूमिका मांडताय, तुम्हाला त्या संदर्भामध्ये द्वेष पसरवायला असं वाटतंय का? समाजामध्ये द्वेष पसरवायचा हे काय चाललंय? आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे. सदावर्तीजी, तुम्ही आम्हाला शिव्या घातल्यात तरी आम्ही तुम्हाला बरोबर घेऊ. चुकीचं आहे, चुकीचं आहे. तुम्ही सांगताय सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करा, आम्हाला हे सल्ला देताय तुम्ही, आम्हाला हा सल्ला देताय. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला छेद देण्याची भूमिका आम्ही मान्य करणार नाही. ठीक आहे, मला दोघांनाही हस्तक्षेप यासाठीच करावा लागतोय कारण आता एक तर वेळेची मर्यादा आहे, दुसऱ्या बाजूला महत्वाचं म्हणजे राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार या संदर्भात कोणतेही अपशब्द कृपया स्क्रीनवर जाता कामा नयेत. तशा प्रकारचा गैरसमजही समाजामध्ये जायला नको. वेळेची मर्यादा असल्यानेच या चर्चेत हस्तक्षेप करून तात्काळ तिला इथेच थांबवतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.